पण चर्चेची सुरुवात अर्थातच मला बबनराव तुमच्यापासून करायची आहे। 2 GRचा 2 सप्टेंबरचा तो GR निघाला, तेव्हापासून तुम्ही भूमिका मांडत होतात की या GR मुळे ओबीसींचं आरक्षण संपणार नाही, ओबीसींना धक्का लागणार नाही। आज तुम्ही आकडे दिले आणि एक प्रकारे हा संभ्रम दूर करण्याचं काम केलं, पण माझा प्रश्न हा आहे की तुमच्या या आकड्यांना आधार काय? नाही, मी आज जी आकडेवारी सांगितली हां ती काही माझी स्वतःची आकडेवारी नाही, सरकारी कार्यालयामधनं अधिकृतरित्या प्राप्त केलेली ही माहिती आहे बरं की मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये 2 तारखेपासून तर 7 ऑक्टोबरपर्यंत सव्वा महिन्याच्या कालावधीमध्ये फक्त 73 अर्ज प्राप्त झाले, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर 0, जालना 23, परभणी 11, हिंगोली 5, नांदेड 0, बीड 11, लातूर 10 आणि धाराशिव 13 असे 73 अर्ज प्राप्त झाले। आणि या प्राप्त 73 अर्जापैकी फक्त 27 लोकांचे अर्ज मान्य करण्यात आलेले आहे। बाकीच्या लोकांचे अंडर प्रोसेस आहे, नाकारले असं म्हणत नाही, कारण तसा शब्दप्रयोग याच्यामध्ये नाही आहे। बर आतापर्यंत ज्या प्रकारे प्रचार केला गेला, प्रसार केला गेला की दररोज 1 लाख प्रमाणपत्राचं वाटप होणार, तहसीलदारांना तशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहे आणि आता पूर्ण ओबीसी आरक्षण संपलेलं आहे, पूर्ण ओबीसी संपलेला आहे, अशा प्रकारचं जे एक समाजामध्ये भीती निर्माण करण्याचं काम केलं होतं। तर आज जे आकडेवारी ही मराठवाडा विभागातली मला प्राप्त झाली, अधिकृत माहिती मी म्हणतो, याच्यावर कोणाला चॅलेंज करायचं असेल तर ते करू शकतात। ते सुद्धा विभागीय आयुक्तांच्या कार्यालयामध्ये जाऊन किंवा प्रत्येक कलेक्टरच्या कार्यालयामध्ये जाऊन ही माहिती प्राप्त घेऊ शकतात। आणि त्याच्यामुळे या माहितीच्या आधारे मी आतापर्यंत मला जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे मी हे सांगतो की हे जे 73 लोकांनी अर्ज केले हे सुद्धा त्याच व्यक्ती असाव्या की ज्यांच्याकडे अधिकृत डॉक्युमेंट आहे, ज्याच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीची नोंद आहे। त्याच्यातले होऊ शकते की अर्ध्यापेक्षा जास्त अर्ज असे असतील की ज्यांच्या पालकाकडे ऑलरेडी सर्टिफिकेट आहे, परंतु त्यांचा पाल्य मुलगा किंवा मुलगी आता 10वा वर्ग पास झाली असेल, 12 वर्ग पास झाला असेल, त्यानंतरच ओबीसी समाजाच्या व्यक्तीला जात प्रमाणपत्र काढण्याची आठवण येते, तोपर्यंत येत नाही। आणि मग त्यांच्या वडिलाकडे असल्यामुळे किंवा आजोबाकडे काकाकडे असल्यामुळे आता त्यांनी अर्ज केलेला असावा आणि त्याच्यामुळे 27 लोकांचे अर्ज हे मान्य करण्यात आलेले आहे। लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या किंवा लोक याकडे जे पाहत होते किंवा सुरुवातीपासून जो प्रचार होत होता की आता उद्यापासून प्रत्येक SDO ऑफिसला रांगा लागणार आणि ज्यांच्याकडे मराठा सर्टिफिकेट आहे सर्वांना ओबीसी प्रमाणपत्र मिळणार आणि पूर्ण मराठा जातीची लोक हे ओबीसीमध्ये येतील आणि ओबीसीचं आरक्षण संपेल, अशा प्रकारचं चित्र मला मिळालेल्या ह्या अधिकृत माहितीतून कुठेही दिसून येत नाही। ठीक आहे। आणि म्हणून मी सुरुवातीपासून जे म्हणत होतो की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही, त्या मतावर मी आज सुद्धा ठाम आहे। माहित नाही बबनराव, पण तुमच्या या आकड्यांनी किती कोंडी केली आहे, कोणाकोणाची कोंडी केली आहे काय सांगायचं तुम्हाला। आता म्हणजे ओबीसींची पण केली, मराठ्यांची पण केलेली आहे, हे 2 खालचे आहेत ना, मला त्यांच्याकडे जायचं आहे। नाही, एक मिनिट, हे माझे आकडे नाही आहेत, हे सरकारी आकडे आहेत। बरोबर, ते पण तुम्ही समोर महाराष्ट्राच्या समोर तुम्ही आणले ना, म्हणून मी तुमचे म्हणतोय। सरकारी आकड्याच्या आधारे मी सांगतोय। गंगाधरराव,